नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 11व्या युनिट मधलं जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्याचा दुसरा पार्ट बघणार आहोत. आता बघा, कुठलाही टाइमपास न करता लगेच चालू करू. पर्सनॅलिटी इज अ युनिक सेट ऑफ, बघा काय काय ते पर्सनॅलिटी. अ लॉंग लास्टिंग थॉट बरोबर आहे. फिलिंग येतात. बिहेवियर दॅट मेक द पर्सन हू दे आर बरोबर आहे. हे सगळे आहे, तर त्याच्यामुळे ऑप्शन म्हणजे एक मिनिट, ऑप्शन प्रिंट नाही झालं का तिथं? हा, तर हे सगळे ए बी सी हे असं तिन्ही इथं आता ऑप्शन प्रिंट झाले नाही. हे तिन्ही सेंटेन्स करेक्ट समजायचं साध्या भाषेत. म्हणजे एक दोन तीन हे सगळे करेक्ट समजा तुम्ही इथं, कारण की ते ऑप्शन प्रिंट झालेले नाही. क्वेश्चन नंबर 42 बघा आता. बिग फाईव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स मॉडेल और बिग फाईव्ह पर्सनॅलिटी फॉर और फाईव्ह फॅक्टर मॉडेल कन्सिस्ट ऑफ, काय काय असते म्हणजे पाच आहे म्हणल्यावर पाचच येणार याच्यामध्ये. बघा आता, हे ए बी सी डी असं कन्सिडर करा. पहिला ए ओपननेस, कन्सियसनेस, एक्स्ट्रा व्हर्जन, ॲग्रे ॲग्रीबलनेस, न्यूरोटिझिझम बरोबर. तर त्याच्यामुळे हे पाच ए बी सी डी याला कन्सिडर करा. म्हणजे पहिले पाच ए बी सी डी ई हे करेक्ट आहे. हे चुकून 1 2 3 4 झालं प्रिंट, तर त्याला ए बी सी डी असं कन्सिडर करायचं. क्वेश्चन नंबर 43. बिग फाईव्ह पर्सनॅलिटी ट्रेट्स मॉडेल कॉल्ड ॲज, काय म्हणत असतो आपण त्याला? ओशन मॉडेल म्हणतो, कारण की हे पहिले ओचा ओपननेस, सी म्हणजे कन्सियसनेस, एक्स्ट्रा हे असे म्हणजे हे पहिले पाच जे अल्फाबेट आहे ना त्याच्यानुसार ते ओशन मॉडेल म्हणत असतो आपण त्याला. म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर. क्वेश्चन नंबर 44. आता बघा, ब्लँक स्पेस दिले मीन्स हाऊ हाऊ पीपल बिहेव अँड इंटरॅक्ट विथ इच अदर इन अन ऑर्गनायझेशन अँड हाऊ धिस बिहेवियर चेंजेस ओव्हर टाइम ड्यू टू डिफरंट सिच्युएशन. त्याला काय म्हणायचं? डायनॅमिक. स्टॅटिक असू शकत नाही, कारण डायनॅमिक म्हणजे चेंज. म्हणून ऑप्शन नंबर एक बरोबर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 45 बघा आता. इज द ॲबिलिटी ऑफ द पर्सन टू इन्फ्लुअन्स ऑर कंट्रोल द बिहेवियर अँड डिसिजन ऑफ द अदर्स इन अन ऑर्गनायझेशन, त्याला आपण पॉवर म्हणत असतो. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 46. टाईप ऑफ द पॉवर इन अन ऑर्गनायझेशन, कोणकोणते? तर कोर्सिव्ह पॉवर असते, सगळं असते, रिवॉर्ड असते, लेजिटिमेट असते, पर्सनल असते, इन्फॉर्मेशन असते, रेफरंट असते, एक्सपर्ट असते. हे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ऑल ऑप्शन याचं 4 नंबरचं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 47. रिकामी जागा दिली. इज द यूज ऑफ पॉवर अँड इन्फ्लुअन्स बाय द इंडिव्हिज्युअल ऑर द ग्रुप, त्याला काय म्हणत असतं आपण? पॉलिटिक्स म्हणत असतो. ऑप्शन नंबर एक हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 48. एरिया वेअर द ऑर्गनायझेशनल पॉलिटिक्स युजली हॅपन व्हाईल मेकिंग द डिसिजन, कोणकोणत्या एरिया असतात ते? स्ट्रक्चरल चेंजेस असू द्या, मॅनेजमेंट सक्सेशन असू द्या, रिसोर्स अलोकेशन असू द्या, हे तिन्ही एरिया असतात. ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 49. रिकामी जागा दिली आपल्याला. इज अ सिच्युएशन फेअर टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स ऑर द ग्रुप्स हॅव अ डिफरंट आयडिया इंटरसेक्ट ऑर द गोल्स अँड डिसॅग्री विथ एच अदर, त्याला काय म्हणतो आपण? कॉन्फ्लिक्ट किंवा वाद, भांडण असं म्हणत असतो. ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे. नंतरचं क्वेश्चन नंबर बघा 50. इज द प्रोसेस वेअर टू ऑर मोर पार्टी डिस्कस अँड ट्राय टू रिच ऑन अग्रीमेंट टू सॉल्व द कॉन्फ्लिक्ट, त्याला काय म्हणत असतो आपण? निगोशिएशन म्हणतो. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. टाइप्स ऑफ द कॉन्फ्लिक्ट्स आर, कोणकोणते असतात? तर फंक्शनल असेल त्या, डिस्फंक्शनल, इंट्रेन्सिक, एक्सटेन्सिक हे सगळे असतात. ऑप्शन नंबर चार हे करेक्ट उत्तर आहे. चूज द करेक्ट मध्ये फंक्शनल कॉन्फ्लिक्ट जे असते हे कन्स्ट्रक्टिव्ह असते, म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोचने असते. डिस्फंक्शनल कॉन्फ्लिक्ट हे डिस्ट्रक्टिव्ह, निगेटिव्ह अप्रोच नसते. इन्स्ट्रक्टिव्ह कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? रॅशनल आणि इंटेलेक्च्युअलच्या रिलेटेड असते. एक्सटेन्सिक म्हणजे काय? इमोशनल आणि सायकोलॉजिकलच्या रिलेटेड असते. ऑप्शन नंबर चार हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंबर बघा की क्वेश्चन नंबर 53. फाईव्ह कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट टॅक्टिक्स इंट्रोड्यूस बाय, हे थॉमस स्किलमॅन यांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे. ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 54. थॉमस स्किलमॅन मॉडेल इज, कोणतं? त्याला 3C2A मॉडेल म्हणतात. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 55. आता बघा, थॉमस किलमॅन मॉडेल कन्सिस्ट ऑफ, आपण काय म्हणलं होतं की त्याला 3C2A मॉडेल आहे ना, म्हणजे कोणतं? कॉम्पिटिंग, कोलॅबरेटिंग, कॉम्प्रोमाइज, अवॉइडिंग, अकोमोडेटिंग, हे सगळं बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर चार ए बी सी डी ई. कंटिन्जन्सी मॉडेल ऑफ द रिलेशनशिप डेव्हलप बाय, कोण दिलं? फ्रेड
फिडलर यांचं आहे ते कंटिन्जन्सी मॉडेल, ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 57, कंटिन्जन्सी फ्रेमवर्क फॉर द कॉम्प्लीट मॅनेजमेंट मीन्स नो सिंगल मेथड इज बेस्ट फॉर द सॉल्विंग ऑल द कॉम्प्लीट, द स्ट्रॅटेजी शुड बी डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. हे दोन्ही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. कंटिन्जन्सी फ्रेमवर्क प्रोपोज स्ट्रॅटेजीज कोणकोणते असतात? कोलॅबोरेशन असते, बार्गेनिंग असते म्हणजेच काय निगोशिएशन, आणि पॉवर प्ले म्हणजे तिन्ही आहे ते ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 59 बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स विचारला आपल्याला. कोलॅबोरेशन म्हणजे काय? कॉमन सोल्युशन, विन विन बोथ पार्टीसाठी. बार्गेनिंग म्हणजे काय? कम्प्रोमाइज करायचा. आणि पॉवर प्ले म्हणजे काय? यूज पॉवर टू विन द कॉन्फ्लिक्ट म्हणजे इथं कोणीतरी जिंकणार कोणीतरी लॉस होणार म्हणून त्याला विन लॉस सिच्युएशन म्हणलं. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 60, इज ए जनरल नेगोशिएशन पर्पज बिटवीन टू पार्टीज टू रिच अन अग्रीमेंट, त्याला बार्गेनिंग म्हणायचं आहे. क्वेश्चन नंबर 61, इट इज जनरली ऑकर्स बिटवीन एनी इंडिव्हिज्युअल ऑर द पार्टीज, ते सुद्धा बार्गेनिंग असणार आहे. क्वेश्चन नंबर 62, आता बघा, इज ए नेगोशिएशन बिटवीन ग्रुप ऑफ द एम्प्लॉईज युजली थ्रू द युनियन अँड एम्प्लॉयर, त्याला काय म्हणायचं आहे? कलेक्टिव्ह बार्गेनिंग. जर जेव्हा एम्प्लॉयर युनियन ऑफ द एम्प्लॉयर वगैरे असेल ना तर तेव्हा ते कलेक्टिव्ह बार्गेनिंग असते. आता हा क्वेश्चन 62 नंबरचा आयटी प्रिन्सिपल गटची जे फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली त्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 62 आलेला आहे. क्वेश्चन नंबर 63, कलेक्टिव्ह बार्गेनिंग जनरली ऑकर्स बिटवीन वर्कर्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच काय? युनियन लीडर अँड कोणामध्ये? मॅनेजमेंट किंवा एम्प्लॉईज, मॅनेजमेंट किंवा एम्प्लॉयर्स सोबत, और मॅनेजमेंट. काय लिहिलं आपण? कलेक्टिव्ह बार्गेनिंग इज अ जनरली ऑकर्स बिटवीन वर्कर्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे युनियन लीडर अँड मॅनेजमेंट, आणि इथं एम्प्लॉयर्स असेल. हा, एम्प्लॉईज नाही, इथं एम्प्लॉयर्स वाचायचं, मॅनेजमेंट ऑर एम्प्लॉयर्स. तर ऑप्शन नंबर 1 हे येणार आहे. क्वेश्चन नंबर 64, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट कधीचा आहे? 1947चा. ऑप्शन नंबर 2 आहे. 64चं किती असणार आहे? ऑप्शन नंबर 2 असणार आहे. क्वेश्चन नंबर 65, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 एम टू रिझॉल्व द डिस्प्यूट बिटवीन एम्प्लॉयर्स आणि एम्प्लॉईज मधला डिस्प्यूट रिमूव्ह करते. ऑप्शन नंबर 1 करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता किती? 66, रिकामी जागा दिली. इज द is the process of choosing the best source, best resources, uh, best sources of action from the several alternatives, ऑर्गनायझेशनल गोल, त्याला डिसिजन मेकिंग म्हणतो, डिसिजन टेकिंग वगैरे म्हणत नाही आपण. क्वेश्चन नंबर 67, डिसिजन मेकिंग कॅन बी, हे सगळे असतात. प्रोग्राम असू द्या, नॉन प्रोग्राम असू द्या, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, ऑपरेशनल, इंडिव्हिज्युअल, ग्रुप, पोझिशनल, नंतर इंटिट्यूटिव्ह, क्रिएटिव्ह, हे सगळे येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 68, रिटर्न स्टेटमेंट ऑफ हे द स्किल, नॉलेज, ॲबिलिटीज अँड अदर कॅरेक्टरिस्टिक निडेड टू परफॉर्म अ जॉब इफेक्टिव्हली कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणतात? जॉब स्पेसिफिकेशन म्हणतात. क्वेश्चन नंबर जो 68 आहे, आयटीआय प्रिन्सिपल एक्झाम जे 2014 झाले त्याच्यामध्ये हा 68 नंबरचा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 69, जजिंग द समथिंग व्हॅल्यू ऑर वर्थ ऑर द क्वालिटी ऑर इम्पॉर्टन्स कॉल्ड ॲज, त्याला इव्हॉल्युशन आपण असं म्हणत होतो. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 70 बघा, चूज द करेक्ट स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंट ऑफ द स्किल, knowledge, abilities, experience, and other characteristics needed to perform job effectively called as job specification. It focus on the person required or suitable for the particular job. बरोबर आहे. म्हणजे त्या पर्सनच्या जॉबच्या ज्या काय ॲबिलिटीज आहे, नॉलेज असेल, स्किल असेल, ही इथं चेक करायला असते. त्याला आपण जॉब स्पेसिफिकेशन म्हणलं होतं. म्हणजे त्या पर्सनची ॲबिलिटी किंवा स्किल इथं चेक करायचं आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स 71 मध्ये बघा आता काय सांगितलं आपल्याला. A right statement, a written statement of the duties, responsibility, task, working condition, reporting person called as job description. It focus on the what the job involve. आता बघा पहिल्या केसमध्ये जॉब स्पेसिफिकेशन मध्ये काय सांगितलं की त्या जॉबसाठी जे रिक्वायर्ड काय असते, स्किल असू द्या, नॉलेज, ॲबिलिटीज, आणि ते तिथं काय करतं की त्या पर्सनची ॲबिलिटी चेक केली. आणि जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय केलेलं आहे की ते जॉबचं स्टेटस काय आहे, म्हणजे बाबा जॉब कशा प्रकारचा आहे, काय ड्युटी आहे, काय जबाबदारी आहे, रिपोर्टिंग कोणाला करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं की व्हॉट फोकस ऑन इट फोकस ऑन व्हॉट द जॉब इन्व्हॉल्व, म्हणजे जॉब मध्ये काय काय आहे तर ते सांगण्यासाठी जॉब डिस्क्रिप्शन असते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे.
क्वेश्चन नंबर 72, चूज द करेक्ट सेंटेन्स. जॉब इव्हॉल्युशन, आता हे ITI प्रिन्सिपल कशामध्ये आलेला आहे? फेब्रुवारी मधल्या जे पेपर झाला गटाचा त्याच्यामध्ये आला, म्हणजे 2026च्या एक्झाम मध्ये. जॉब इव्हॉल्युशन इज द सिस्टमॅटिक अँड अनालिटिकल मॅनर टू डिटरमाइन द कंपॅरेटिव्ह ऑर रिलेटिव्ह वर्थ व्हॅल्यू ऑफ द जॉब कम्पेअर टू अदर जॉब इन द ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. इट इज रिक्वायर फॉर द फेअर वेजेस अँड सॅलरी स्ट्रक्चर, त्यासाठी आवश्यक असते, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 73, चूज द करेक्ट म्हणते. Job analysis is the systematic process of collecting, analyzing, and documentation information about the job, including skill, knowledge, ability, experience, duties, responsibility, tasks, working condition. बरोबर आहे. इट इज द रिक्वायर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन. याचं प्रिपरेशन करण्यासाठी जॉब अनालिसिस लागते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. नंतरचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 74, आपल्याला सांगितलं की चूज द करेक्ट सेंटेन्स. जॉब अनालिसिस मीन्स डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट जॉब. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जॉब स्पेसिफिकेशन असते, जॉब डिस्क्रिप्शन असेल. नंतर जॉब इव्हॉल्युशन मीन्स व्हॅल्यू ऑर द वर्थ ऑफ दॅट जॉब. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 75 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. जॉब डिझाईन इज द प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग द टास्क, ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटी अँड वर्क मेथड ऑफ ए जॉब टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी अँड एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन. बरोबर. Purpose to create or redesign a job for better efficiency and motivation. बरोबर आहे. आता तुम्ही जे बघितलं ना, तर जे कोणत्याही ITIच्या रिलेटेड जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये ह्या डेफिनेशन सारख्या विचारलेल्या आहे. जॉब अनालिसिस, जॉब इव्हॅल्युएशन, जॉब स्पेसिफिकेशन, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब फॅक्टर, अशा म्हणजे जर जेवढ्या जेवढ्या आपण ITIच्या रिलेटेड एक्झाम झाल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये या डेफिनेशन विचारल्या. त्याच्यामुळे हे फार महत्वाचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 76, कंपोनंट ऑफ द जॉब एनालिसिस. जॉब सिम्प्लिफिकेशन, जॉब एनरिचमेंट, जॉब एनलार्जमेंट, जॉब रोटेशन. म्हणजे मी त्याला असं सीर लक्षात ठेवत असतो मी. SEER हे सगळे 4 कंपोनंट जॉब डिझाईनचे आहेत. म्हणजे हे असं SEER म्हणजे हे सीर असं लक्षात ठेवत असतो. म्हणजे ABCD सगळं करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन बघा आता. 77, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. जॉब फॅक्टर्स आर द क्रायटेरिया, म्हणजेच कोणतं? स्किल असू द्या, ॲबिलिटी, नॉलेज, ड्युटी, रिस्पॉन्सिबिलिटी, वर्किंग कंडिशन, एक्सेट्रा, हे सगळे फॅक्टर्स आहेत. जॉब फॅक्टर आर ऍक्ट्स ॲज अ इनपुट फॉर जॉब इव्हॅल्युएशन. बरोबर आहे. जॉब फॅक्टर डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ द जॉब ड्युरिंग द जॉब इव्हॅल्युएशन प्रोसेस. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. फ्रेडलर फेमस फॉर कोणत्या कंटिजन्सी थेअरीसाठी फेमस आहेत ते? ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. Question number 79, choose the correct contingency theory. Fiedler, there is a no single best way of the leadership of manager. असं त्याने सांगितलं की जगात कुठलीही सिंगल पद्धत नाही लिडरशिप किंवा मॅनेजमेंटची. मग ते समोर काय म्हणतात की लिडरशिप स्टाईल डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. लिडरशिप एखादा त्याची स्टाईल कुठं कुठं इफेक्टिव्ह होते, जिथं सिच्युएशन मध्ये, त्या एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये तो लीडर कशा प्रकारचा काम करतो त्याच्यावर त्याची लिडरशिप स्टाईल डिपेंड करत असते. म्हणून हे ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर आहे. 80 नंबरचा बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. जॉन वुडवर्ड, फेमस फॉर द टेक्नॉलॉजी अँड स्ट्रक्चर थेअरी. बरोबर आहे. ही सेड दॅट देर इज अ नो सिंगल बेस्ट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. म्हणजे जसं यानं सांगितलं ना, फेडलर यांनी, की बाबा जगात असं काही सिंगल मेथड नसते लिडरशिपची, तशीच त्यांनी काय सांगितलं की देर इज नो सिंगल बेस्ट ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, असं काही नसते. स्ट्रक्चर डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ टेक्नॉलॉजी यूज इन प्रोडक्शन. तर याच्यावर डिपेंड असते म्हणते. म्हणून ऑप्शन नंबर 3 ABC तिन्ही करेक्ट आहेत. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये मी घेतल्या, कारण की वेळेचा अभाव असते तर फास्टमध्ये घ्यावं लागते. काही जर समजलं असेल, काही कामाचं असेल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.